हॅलो फ्रेंड्स, तर आपण स्टडी करतोय सेट्स अँड रिलेशन. त्याच्यामध्ये सेट्समध्ये अप टू क्वेश्चन नंबर 10 जी एक्सरसाइज आपण पाहत होतो त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 10 पर्यंतचे क्वेश्चन्स आपण कंप्लीट केलेले आहेत. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू कंटिन्यू क्वेश्चन नंबर 11, क्वेश्चन नंबर 12 अँड क्वेश्चन नंबर 13. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. इन अ कॉलेज or a college awarded 38 medals in volleyball. टोटल व्हॉलीबॉल मध्ये त्यांनी किती मेडल्स अवॉर्ड केलेले आहेत तर 38 मेडल्स. त्याच्यानंतर 15 in football and 20 in basketball. The medals awarded to a total of 58 players and only 3 players got medals in all 3 sports. How many received medals in exactly 2 of 3 sports? ठीक आहे. टोटल त्या कॉलेजने 38 मेडल्स व्हॉलीबॉलसाठी अवॉर्ड केलेले आहेत, 15 मेडल्स फुटबॉलसाठी अवॉर्ड केलेले आहेत आणि 20 मेडल्स बास्केटबॉलसाठी अवॉर्ड केलेले आहेत. पण हे मेडल्स जे त्यांनी अवॉर्ड केलेले आहेत ते टोटल 58 स्टुडंट्समध्येच अवॉर्ड केलेले आहेत. ठीक आहे. आता बरेच स्टुडंट्सचं कन्फ्युजन होईल. 38 प्लस 15 53 प्लस 20 73. टोटल मेडल तर 73 होत आहे, पण स्टुडंट्स आहेत किंवा प्लेयर्स आहेत फक्त 58. पण असं नाही, काही प्लेयर्सला 2 किंवा 3 स्पोर्ट्समध्ये पण मेडल मिळालेलं असू शकतं. ठीक आहे. म्हणून टोटल स्टुडंट्स किंवा टोटल प्लेयर्स किती आहेत फक्त 58 प्लेयर्स. ठीक आहे. मॅथ्सची सुरुवात आहे तुमची. लेट ए बी द सेट ऑफ प्लेयर्स who got awarded for volleyball. Number of elements of 38. Let B be the set of students or set of players who awarded for football. Therefore, number of elements of B are equals to 50. C is set of players who awarded for basketball. Therefore, number of elements of C are equals to 20. And there are 3 players who awarded for all the 3 games. Okay. Therefore, number of elements of A intersection B intersection C is equals to 3. And there is also one value is given. Number of elements of A union B union C is equals to 58. Because A for volleyball, B for football and C for basketball, and A union B union C is a set of all players who got awarded for football, who got awarded for either volleyball or football or basketball or all the 3 games. ठीक आहे. therefore number of elements of A union B union C is equals to 58. म्हणजे या सेट मध्ये असे प्लेयर्स असतील ज्यांना फुटबॉलसाठी, बास्केटबॉलसाठी किंवा व्हॉलीबॉलसाठी किंवा तिन्हींसाठी पण काय मिळालेलं असेल तर मेडल मिळालेलं असेल. ठीक आहे. सो वी हॅव अ फॉर्म्युला. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A union B union C is equals to, फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A plus number of elements of B plus number of elements of C minus number of elements of A intersection B minus number of elements of B intersection C minus number of elements of A intersection C and plus number of elements of A intersection B intersection C. Okay. So A union B union C 58 दिले आपल्याला. number of elements of A 38, volleyball players, football players 15, basketball players 20. या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या. असे प्लेयर्स आपल्याला फाइंड करायचे ज्यांना एक्झॅक्टली 2 गेम्स मध्येच मेडल मिळालेलं असणार आहे. ठीक आहे. एक तर मग व्हॉलीबॉल फुटबॉल A इंटरसेक्शन B, फुटबॉल बास्केटबॉल B इंटरसेक्शन C किंवा व्हॉलीबॉल बास्केटबॉल A इंटरसेक्शन C. ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि प्लस A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C किती मिळालेलं असणार आहे तर आपल्याला किती दिलेलं आहे तर 3. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप प्रॅक्टिस मी काय केली? मायनस A इंटरसेक्शन B मायनस B इंटरसेक्शन C मायनस A इंटरसेक्शन C. तिन्ही पण टर्म्स आपण LHS ला ट्रान्सफर केल्या तर प्लस झाल्या. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A इंटरसेक्शन B प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ B इंटरसेक्शन C प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A इंटरसेक्शन C is equals to 38 plus 15 53 plus 20 73 plus 3 76 and plus 58 RHS ला शिफ्ट झाल्यानंतर minus 58 होती. Therefore A intersection B plus B intersection C plus A intersection C is equals to काय राहील व्हॅल्यू तर 18. आता बरेच स्टुडंट्सला असं वाटतं आपल्याला A intersection B विचारले प्लस B intersection C विचारले प्लस A intersection C विचारले आणि त्याची व्हॅल्यू 18 आली, मग ते इथपर्यंत सॉल्व्ह करतो. तर असं करायचं. ठीक आहे. आता तुम्ही जर याला व्हेन डायग्राम मध्ये जर रिप्रेझेंट केले, दिलेल्या व्हॅल्यूज जर तुम्ही व्हेन डायग्राम मध्ये रिप्रेझेंट केल्या म्हणजेच
वेन डायग्रामचा आपण यूज केला. वेन डायग्राम सपोज हा एक युनिव्हर्सल सेट आहे 58 स्टुडंट्सचा. ए हे जे सर्कल आहे हे सर्कल म्हणजेच कोणता गेम आहे तर व्हॉलीबॉल. बी जो आहे तो आहे फुटबॉल आणि सी जो आहे तो आहे बास्केटबॉल. ठीक आहे. आता तुमचं असं लक्षात येईल पहा, हा जो पोर्शन आहे जो तिन्ही पण सर्कल साठी कॉमन आहे तो पोर्शन ए इंटरसेक्शन बी मध्ये पण येतो, बी इंटरसेक्शन सी मध्ये पण येतो आणि ए इंटरसेक्शन सी मध्ये पण येतो. ठीक आहे. आणि हा एस म्हणजेच काय आहे, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. तिन्ही पण गेम मध्ये मेडल मिळालेले स्टुडंट्स आहेत किंवा ते स्पोर्ट स्टुडंट्स आहेत. ठीक आहे, और प्लेयर्स आहेत. म्हणजेच काय, ए इंटरसेक्शन बी म्हणजे फक्त पी नसून ए इंटरसेक्शन बी ची व्हॅल्यू फक्त पी नसून तर ती काय आहे पी प्लस एस आहे. ओके. ए इंटरसेक्शन बी ची व्हॅल्यू काय आहे पी प्लस एस. बी इंटरसेक्शन सी, बी आणि सी चं इंटरसेक्शन, बी आणि सी चं इंटरसेक्शन हा एवढा पोर्शन. मग बी इंटरसेक्शन सी फक्त क्यू नसून क्यू प्लस एस आहे. ठीक आहे. तो एस सगळ्यांमध्ये येणार आहे. आणि ए इंटरसेक्शन सी हा फक्त आर नसून तो काय आहे तर आर प्लस एस आहे. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला फाइंड काय करायचं, क्यू प्लस एस मीन्स ए इंटरसेक्शन, क्यू प्लस एस मीन्स बी इंटरसेक्शन सी अँड प्लस आर प्लस एस मीन्स ए इंटरसेक्शन सी. ह्या ऍक्च्युअल व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या आहेत. ठीक आहे. मग एस प्लस एस प्लस एस 3s. ओके. मग एस ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, एस म्हणजे तिन्ही गेम मध्ये मेडल मिळालेले प्लेयर्स. ठीक आहे. मग किती आहेत ते तर 3 आहेत, 3 प्लेयर्स. ठीक आहे. मग 3 × 3 किती झाले 9 प्लस 9 आरएचएस ला गेल्यानंतर मायनस होतील 18 - 9 किती होईल तर 9. मग p + q + r किती मिळालं आपल्याला 9. सो देयर आर 9 प्लेयर्स हु गॉट मेडल फॉर एक्झॅक्टली 2 गेम्स. मग 9 प्लेयर्स असे असतील कारण त्याच्यामधून आपण हे एस चे पॉसिबिलिटीज मायनस केले आहेत. ठीक आहे. म्हणजे असे प्लेयर्स आपण मायनस करून टाकले की ज्यांना तिन्ही पण गेम्स मध्ये आपल्याला बक्षीस मिळालं असेल. पण आता बऱ्याच जणांना हा पण प्रश्न पडला असेल, मग ते 3 जण होते पण 18 मधून तर आपण 9 मायनस केले. पण तुमच्या डायग्राम वरून लक्षात येईल पहा, एस ए इंटरसेक्शन बी मध्ये पण होता, म्हणजे फुटबॉल आणि व्हॉलीबॉल मध्ये पण होता तो. फुटबॉल बास्केटबॉल मध्ये पण होता आणि व्हॉलीबॉल बास्केटबॉल मध्ये पण ते प्लेयर होते. ठीक आहे. म्हणून ते फक्त 3 वेळेस नाही मायनस झाले तर ते 9 वेळेस मायनस झाले. ठीक आहे. ओके, लक्षात आलंय. हा, आणि मग फायनल आन्सर किती मिळाला आपल्याला तर 9 मिळालं. सो देयर आर 9 such players who got medal for exactly 2 games. Okay, they might got medal for volleyball, football, basketball and volleyball and basketball. ठीक आहे. देयर आर 9 players. ओके. तर हा होता क्वेश्चन नंबर 13 ज्याच्यामध्ये टोटल 58 स्टुडंट्सला त्या कॉलेजने मेडल अवॉर्ड केलेला आहे फुटबॉल, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल 3 गेम्स आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलेलं होतं की एक्झॅक्टली 2 मेडल मिळालेल्या स्टुडंट्सचा नंबर आपल्याला विचारलेला होता आणि एक्झॅक्टली 2 मेडल मिळालेल्या स्टुडंट्सचा नंबर आपल्याला किती मिळाला तर तो मिळाला 9. ठीक आहे. एक्झॅक्टली 9 आपल्याला मिळाला. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन स्टडी करू आपण. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, राइट द पावर सेट ऑफ A is equals to set of 1, 2 and 3. एक सेट दिला आहे A is equals to set of 1, 2, 3 आणि या सेटचा आपल्याला काय फाइंड करायचा आहे तर पॉवर सेट. ठीक आहे. इझी आहे पहा. पॉवर सेट ऑफ A आपण असं डिनोट करतो P of A and power set of A is set of all possible subsets of A. A ला किती पॉसिबल सबसेट्स असतील त्या सगळ्या सबसेट्सचा मिळून जो सेट आपल्याला मिळतो तो म्हणजेच काय असतो तर पॉवर सेट असतो. ठीक आहे. आणि कोणत्याही सेटला किती सबसेट्स आहेत हे फाइंड करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतो 2n and where n is number of elements of given set, that is 2q in this case, which is equals to 8. ठीक है. So there are 8 subsets of A आणि ह्या 8 सबसेट्सचा मिळून जो सेट तयार होईल तो काय असणार आहे पॉवर सेट. ठीक आहे. म्हणजे therefore power set of A
इज इक्वल्स टू सेट ऑफ, प्रत्येक सेटला एक कंपल्सरी सबसेट असतो कोणता, फाय. एम्प्टी सेट इज सेट ऑफ इज सबसेट ऑफ ऑल सेट्स. ठीक आहे, फर्स्ट आपल्याला सबसेट मिळाला फाय. सेकंड पार्ट, इथे एखादा सेट मी लिहिला 1, मग आता 1 1 2 3 चा सबसेट आहे म्हणजे तो पण पॉवर सेट मध्ये येईल, कारण पॉवर सेट म्हणजे काय, सबसेटचा तो सेट असतो. ठीक आहे, नंतर सेट ऑफ 2, ओके, 2 पण 1 2 3 चा सबसेट आहे, तो पण पॉवर सेट मध्ये येईल. त्याच्यानंतर सेट ऑफ 3 हा पण 1 2 3 चा सबसेट आहे, तो पण पॉवर सेट मध्ये येईल. सेट ऑफ 1, 2, सेट ऑफ 1, 2 हा पण 1 2 3 चा सबसेट आहे, तो पण पॉवर सेट मध्ये येईल. सेट ऑफ 2 3 तो पण सबसेट आहे. सेट ऑफ 1 3 तो पण सबसेट आहे. आणि नेक्स्ट जो राहील सेट ऑफ 1 2 3, प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. ठीक आहे, आणि हा जो सेट मिळाला आपल्याला 8 एलिमेंट्सचा, तो झाला पॉवर सेट ऑफ ए. पॉवर सेट म्हणजे काय, सेट ऑफ ऑल पॉसिबल सबसेट्स ऑफ गिवन सेट, त्याला काय म्हणतो आपण, तर पॉवर सेट. ठीक आहे, तर हा होता क्वेश्चन नंबर 11, ज्याच्यामध्ये आपल्याला पॉवर सेट घ्यायचा होता कोणत्या सेटसाठी, तर ए सेटसाठी. ए इज इक्वल्स टू सेट ऑफ 1 2 3. पॉवर सेट काय असतो, सेट ऑफ ऑल पॉसिबल सबसेट्स ऑफ गिवन सेट. दिलेल्या सेटचे जेवढे पॉसिबल सबसेट्स असतील त्यांचा सगळ्यांचा मिळून जो सेट तयार होतो त्याला म्हणतो आपण पॉवर सेट. ओके, हा होता क्वेश्चन नंबर 11. हा, नेक्स्ट क्वेश्चन आहे का, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काही इंटरवल्स दिलेले आहेत तुम्हाला. राईट द फॉलोइंग इंटरवल्स इन सेट बिल्डर फॉर्म, जे आपल्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचे. इंटरवल्स मी 1 बाय 1 आधी मेन्शन करतो. -3, 0, त्याच्यानंतर 6, 12. नेक्स्ट इंटरवल आहे का 6 to infinity. नेक्स्ट -infinity to 5, -infinity to 5. Sorry, close करा. -infinity to 5. Next 2 to 5, 2 to 5, and last -3 to 4, -3 to 4. ठीक आहे, आता इथे काही इंटरवल्स आपल्याला दिले आहेत आणि या इंटरवल्सला आपल्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला इंटरवलचे टाइप ओळखता आले पाहिजे. ठीक आहे, आता फर्स्ट जे इंटरवल आहे ते कोणत्या टाइपचे इंटरवल आहे, ओपन इंटरवल. सेकंड इंटरवल जे आहे ते कोणत्या टाइपचे इंटरवल आहे, क्लोज्ड इंटरवल. थर्ड इंटरवल अगेन ओपन इंटरवल. फोर्थ इंटरवल लेफ्ट साइडला ओपन आहे, राइट साइडला क्लोज. लेफ्ट साइडला ओपन आहे म्हणून मग याला काय म्हणायचंय, तर सेमी ओपन इंटरवल. ठीक आहे, ओके, हे लेफ्ट साइडला ओपन आहे अगेन म्हणजेच काय राहील ते सेमी ओपन इंटरवल. आणि लास्ट इंटरवल जे आहे पहा ते लेफ्ट साइडला क्लोज आहे आणि राइट साइडला ओपन आहे, लेफ्ट साइडला क्लोज म्हणून मग ते काय असणार, तर सेमी क्लोज्ड इंटरवल. ओके, तर या सगळ्या इंटरवल्सला आपल्याला कशाच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं, तर सेट बिल्डर फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं. ठीक आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ सेट मध्ये आपण पाहिले सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्म म्हणजे काय, या प्रत्येकासाठी एक स्टेटमेंट तुम्हाला तयार करायचं. ठीक आहे, आता ते स्टेटमेंट कसं असणार आहे पहा. स्टेटमेंट कशा पद्धतीने ऍड्रेस करायचं, पहिले जे इंटरवल आहे ओपन इंटरवल -3, 0. ठीक आहे, याला सेटच्या फॉर्म मध्ये कसं ऍड्रेस करणार, ए इज इक्वल्स टू सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज ग्रेटर दॅन -3 लेस दॅन 0, एक्स बिलॉंग्स टू आर. ठीक आहे, इंटरवल ओपन होतो दोन्ही पण एंडला आणि इंटरवल ज्या एंडला ओपन असेल त्या एंडला इक्वॅलिटी वापरायची नाही. दोन्ही पण एंडला ओपन होतं म्हणून आपण दोन्ही ठिकाणी इक्वॅलिटी वापरलेली नाही. x कसा आहे -3 पेक्षा मोठा आणि 0 पेक्षा लहान. -3 आणि 0 च्या मधल्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये येतील. -3 आणि 0 त्याच्यामध्ये घ्यायचा नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे का b is equals to set of x such that x is greater than or equals to 6, less than or equals to 12 where x belongs to R. ठीक आहे, इथे इंटरवल दोन्ही पण साइडला क्लोज होतं. दोन्ही साइडला क्लोज असल्यामुळे आपण दोन्ही पण ठिकाणी इक्वॅलिटी वापरली. 6 or greater than 6 and 12 or less than 6
आणि 6 पेक्षा मोठा, 12 आणि 12 पेक्षा लहान. 6 आणि 12 मधल्या सगळ्या व्हॅल्यू इन्क्लुडिंग 6 अँड 12, कारण दोन्ही पण एंडला काही यूज केलेले आहेत, इक्वॅलिटी यूज केलेली आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट 6 टू इन्फिनिटी. आता हे दोन इंटरवल लिहित असताना लक्षात घ्या, आपण इंटरवल सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहित असताना इन्फिनिटी मेन्शन करत नाही, पण मध्ये इक्वेशन लिहित असताना इन्फिनिटी पण इन्क्लूड झाली पाहिजे. सेट ऑफ एक्स सच दॅट 6 टू इन्फिनिटी, 6 पेक्षा मोठ्या असलेल्या सगळ्या व्हॅल्यू कसं लिहिणार, x इज ग्रेटर दॅन 6 अँड वेअर x बिलॉंग्स टू r. ग्रेटर दॅन 6 जेवढे पण रियल नंबर्स असतील, जेवढे पण किती रियल नंबर्स आहेत, x पेक्षा 6 पेक्षा मोठे असतील किती रियल नंबर्स आहेत, तर इनफायनाइट रियल नंबर्स आहेत. ठीक आहे. इथं असं मेन्शन करायचं नाही x इज ग्रेटर दॅन 6 अँड लेस दॅन इन्फिनिटी. आपण इंटरवल लिहित असताना इन्फिनिटी कधीच मेन्शन करत नाही, ती या कंडिशन मध्ये इन्क्लूड झाली. x इज ग्रेटर दॅन 6 म्हणजे 6 पेक्षा मोठे असलेले सगळे नंबर्स म्हणजे मग इन्फिनिटी त्याच्यामध्ये येऊन जाईल. ठीक आहे. ओके, नेक्स्ट b इज इक्वल्स टू सेट ऑफ x सच दॅट मायनस इन्फिनिटी टू 5. मायनस इन्फिनिटी म्हणजे 5 मोठा असणार आहे, म्हणजे x इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. x इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. 5 आणि 5 पेक्षा लहान. मग 5 आणि 5 पेक्षा लहान असलेले व्हॅल्यू कोणते आहेत, 4 3 2 1 0 -1 -2 -3 अप टू मायनस इन्फिनिटी. x इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. इथे इन्फिनिटी मेन्शन करण्याची गरज नाही, फक्त काय म्हणायचं, x बिलॉंग्स टू r म्हणायचं. ठीक आहे. अँड लास्ट E is equals to set of x such that 2 to 5 2 पेक्षा मोठा आणि 5 आणि 5 पेक्षा लहान, x is greater than 2 less than or equals to 5. ठीक आहे. कारण 2 च्या एंडला ओपन आहे, जिकडे ओपन असेल तिकडे इक्वॅलिटी वापरायची नाही, जिकडे क्लोज आहे तिकडे इक्वॅलिटी वापरायची. वेअर x बिलॉंग्स टू काय म्हणायचं तर r म्हणायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने सेमी ओपन इंटरवल आणि लास्टला f इज इक्वल्स टू सेट ऑफ x सच दॅट -3 to 4. बरोबर. मग x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू -3 बिकॉज -3 च्या एंडला ते क्लोज आहे, जिकडे क्लोज तिकडे काय यूज करायचं, इक्वॅलिटी. अँड लेस दॅन 4 वेअर x बिलॉंग्स टू काय म्हणायचं तर r. ठीक आहे. सो दिस इज द सेट बिल्डर फॉर्म ऑफ ऑल दीज इंटरवल्स. ठीक आहे. फक्त लक्षात घ्या, इन्फिनिटी मेन्शन करायची नाही आणि ज्या साइडला इंटरवल ओपन असेल तिथे इक्वॅलिटी वापरायची नाही आणि ज्या साइडला इंटरवल क्लोज असेल तिथे इक्वॅलिटी यूज करायची. ठीक आहे. तर हे झाले सेट बिल्डर फॉर्म ऑफ गिवन इंटरवल्स. ठीक आहे. सो वी हॅव कंप्लीटेड क्वेश्चन नंबर 11, क्वेश्चन नंबर 12 and question number 13. Next lecture will be the last lecture of sets.